आयुष्य जिंदगी. हे असं विचारतं काय कोण केस? मॅडम म्यूट वरती आहात तुम्ही. नाही, मी तिकडे बोलतीये. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. अगस्त्य, तनिष्का. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय माझा? नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते मॅम. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. अगस्त्य, अनिशा, तनिष्का, व्हिडिओ ऑन करा. वर्ग संपेपर्यंत सर्वांचे व्हिडिओ ऑन हवेत, ठीक आहे? ऑफ करणार नाही. तनिष्का, व्हिडिओ ऑन कर. दुर्वा.
तनिष्का तू आहेस का? अनम्यूट कर. बोल आहे म्हणून सांग. आहे. ओके, व्हिडिओ ऑन ठेवायचा क्लास संपेपर्यंत. ठीक आहे. ओके. अंश, व्हिडिओ ऑन कर तुझा. तो आत्ता जॉईन झाला जस्ट. सुरू करूया मॅडम. 6 झाले चालेल. ऑलरेडी. हा. नमस्कार सर्वांना. आजचा आपला पहिलाच वर्ग आहे. आजच्या वर्गात मी तुम्हाला म्हणजे आपलं कुठलं पुस्तक वगैरे वापरणार आहोत त्याची सगळी माहिती सांगते. पण क्लासला येण्यापूर्वी तुम्ही तुमचं जे नाव आहे तुमच्या याला जे दिसतंय की नाही आम्हाला स्क्रीनवरती, तर ते तुमच्याच नावाने तुम्ही लॉग इन करा. म्हणजे कसं ना, मला तुम्हाला आवाज द्यायला काही विचारायचं असेल तर त्याला सोपं होईल. वर्गात येताना सगळ्यांनी वही, पेन, पेन्सिल जे तुम्हाला सोयीचं आहे ते घेऊन या. म्हणजे जे वर्गात आपण गृहपाठ देऊ किंवा जे शिकवलं जाईल ते तुम्हाला त्याच्या नोट्स घ्यायला उपयोगाचं होईल. म्हणून कोणी बिगर वही पेन घ्यायचं नाही. जर नसेल आणली तर मला तसं सांगा की मॅडम थांबा म्हणून जरा. पण सगळ्यांनी वही पेन घेऊनच बसायचं वर्गामध्ये. आणि आपल्या ह्या वर्गाची सुरुवात आपण एका प्रार्थनेने करतो. तर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे आणि ऑडिओ आहे ते मी आपल्या ग्रुपवरती टाकेलच. तर सगळ्यांनी ती प्रार्थना पाठ करायची आहे. वर्गाच्या सुरुवातीला आपण ती प्रार्थना म्हणतो आणि मग वर्ग चालू करतो. तर ह्या वर्गाच्या म्हणजे कसं अक्षर, वाचन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेणार आहोत. त्याच्याबरोबरच हे जे पुस्तक दिसतंय की नाही, दिसतंय सगळ्यांना? मी या पुस्तकाचा फोटो काढून ग्रुपवर टाकेलच मी. पण याच्यातले काही कविता, धडे आपण याचा अभ्यास करतो आपण ह्या वर्गामध्ये. तर ते कुठले धडे आणि कुठली कविता मी घेणार आहे ते मी तुम्हाला वर्गात सांगेल. जर याला शक्य असेल ते हे पुस्तक विकत घेऊ शकता, किंवा मग मी तुम्हाला जर सांगण्याच्या धड्यांची तुम्ही प्रिंट आउट घेतली तरी चालेल. समजलं? आम्ही ग्रुपवरती PDF पाठवू त्या पुस्तकाची. जे जे कविता आणि धडे असतील त्याची फक्त प्रिंट घ्या. सगळ्या पुस्तकाची प्रिंट घ्यायची गरज नाहीये. जे आपण घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगेलच. मग त्याच्यातून तुम्ही त्या PDF मधून त्याची प्रिंट आउट काढून घ्या. ठीक आहे. तर आजचा आपला पहिलाच वर्ग आहे. मी माझी ओळख करून देते आणि मग तुम्ही 1 बाय 1 सगळ्यांनी पहिल्या वर्गामध्ये आपण ओळख करून घेऊया. तर नमस्कार, मी सौ संजीवनी हेमंत आहेरराव. आणि जेव्हापासून आपला हा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून मी या उपक्रमात जोडली गेलेली आहे. बँगलोरमध्येच राहतो आम्ही, इलेक्ट्रॉनिक सिटीला. माझ्या बरोबर अजून एक अविनाश सर म्हणून आहेत, अविनाश झेंडे. ते पण जॉईन होतीलच आपल्या वर्गामध्ये. तर ते सर मी तुम्हाला मराठी शिकवणार आहे आणि सर तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय शिकवणार आहेत. तर ते आपण एकाच वर्गामध्ये दोघं याला वेळ देऊन किंवा मग जसं जमतंय तसं हे करून आपण दोघं याचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. आता एकेकाने ओळख करून द्या. आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहे पुस्तकाविषयी वगैरे? चालेल. वाटल्यास आपण आधी प्रार्थना घेऊया आणि मग ओळख करून घेऊ. ठीक आहे. गार्गी, तुझी पाठ आहे का प्रार्थना? पाठ आहे ना?
थोडी विसरलीये म्हणतीये. ठीक ठीक आहे, ठीक आहे. तुला जेवढी ते तेवढी म्हण, बाकी मी तुला मदत करते. ठीक आहे. म्हण. प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात जोडा. धर्म जाती प्रांत. हा. कर सुरुवात. हीच आमची प्रार्थना आणि हीच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसाचा हीच आमची प्रार्थना. धर्म धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो नाही नाही हो ना अन पुन्हा पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे शुद्धतेचे चांदणे. माणसा माणसाने माणसाशी माणसा समवागणे. ओबताली दाटला अंधार जरी सूर्य सूर्य सत्याचा उद्या उद्या उगवेल आहे खातरी. तो तो परी परी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसाशी माणसा समभागणी. लागले आयुष्य चितके जगावे चांगले. पाहे चालू पुढेचे थांबले संपले. घेतला जो श्वास आता तो तो पुन्हा ना लागणे. माणसाशी माणसाशी माणसा समवागणी. हीच आमची प्रार्थना. छान छान. विसरलीयस पण तू थोडीशी मध्ये मध्ये. सुट्ट्या सुट्ट्या होत्या ना, सुट्टींमुळे झालं असेल. आता पाठ करा. ही जी प्रार्थना आहे वर्गाच्या सुरुवातीला आपण म्हणतो, सगळ्यांनी पाठ करायची आहे. प्रत्येकाला मग वर्गामध्ये चान्स दिला जाईल प्रार्थना म्हणताना. ठीक आहे, चालेल. आता आपण ओळख करून घेऊया. यक्षी, हाय मॅम. हा, ओळख करून देशील तुझी. म्हणजे तू कितवीला जातो, तुला शाळेमध्ये हिंदी विषय आहे का, आणि तुला लिहिता वाचता कितपत येतं? मॅम काय? तुला शाळेत तू कितवीला जातो, तुला शाळेत हिंदी विषय आहे का, आणि तुला मराठी लिहिता वाचता येतं का, हे तुला सांगायचंय. 5वीतला आहे मी. लिहिता वाचता येतं मराठी. शाळेमध्ये हिंदी आहे. मराठी नाही शाळेमध्ये. मराठी नाही, हिंदी. अच्छा, 5वीला जातोस. पुढे ओजस. हा मॅम, मला ओळख मराठी येतं. मला मराठी ओळख करून देताना ऐका, ओळख करून बोलता येतं, लिहिता येतं, पण ऐका. माझं नाव ओजस आहे. हा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. ओजस चव्हाण. तुम्ही कितवीला जाता, तुम्हाला शाळेत हिंदी विषय आहे का, आणि तुम्हाला मराठी लिहिता वाचता कितपत येतं? हा, ओळख करून दे ओजस. मी 5वीला जातो शाळेत. तर मला मराठी मी बोलता येतं, मला मराठी मला लिहिता येतं, पण रीडिंगची मराठीची प्रॅक्टिस नाही. ठीक आहे. तनिष्का. सांग.
सांग थर्डला आहे म्हणून तिसरी. मी थर्डला आहे. मला मराठी येते. मी अल्फॉन्सा क्लासमध्ये आहे. लिहिता वाचता येते मग लिहिता वाचता येते. थोडं कमी हळू. अनिशा अनिशा होती ना मागच्या वर्गामध्ये? हो. हा. ओळख करून देशील? मी दुसरीला जाते. हिंदी आहे मला. लिहिता थोडस येतं आणि वाचता पण थोडस येतं. बर. अर्चित मी तिसरीत आहे. मला मराठी बोलता येतं. बोलता वाचता येतं? वाचता नाही येत, बोलता येत. अच्छा. आणि लिहिता येतं का? नाही. हिंदी येतं. हिंदी येतं ना. अच्छा. अगस्त्य माझं नाव अगस्त्य आहे. मी 5वी मध्ये जातो. मला मराठी लिहिता पण आणि वाचता पण थोडंसंच येतं. हिंदी विषय आहे का शाळेत? हो आहे. अफीफ आफिफ पण मागच्या वर्गात होता ना तू? होय. मागच्या वर्गात होता. अच्छा. ओळख करून दे. मराठी समजतं ना तुला? थोडं थोडं गाणं. थोडा थोडा. तुला कुठल्या शाळेत जातो? कितवीला आहेस? कितवीला आहेस तू? कुठल्या शाळेत जातो? विच स्टँडर्ड यू आर? तिसरी. तिसरीला जातो. लिहिता वाचता येतं? तुमको पढ़ना लिखना आता है? हिंदी समझ हिंदी बोलते हो क्या? हाँ. लिखने आता है, पढ़ने नहीं आता. पढ़ना लिखना आता है तुमको? लिखने आता है, पढ़ना नहीं आता. थोडा थोडा आता है. थोड़ा थोड़ा आता है. गेल्या वर्षी होता मॅडम तो मध्यम गटात. हो हो. मोठ्या हा. गटात होता आणि मग शिफ्ट केलं हा. होतं. दुर्वा दुर्वा व्हिडिओ ऑन कर. ओळख करून दे तुझी. माझा आवाज येतोय का दुर्वा तुला? हो येतोय मॅडम. हो. दुर्वा तुझी ओळख करून दे. तू कुठल्या इयत्तेत जाते? तुला शाळेत हिंदी आहे का? आणि तुला मराठी लिहिता वाचता येतं का? बोल ना. इकडे बघ. नेटवर्क इश्यू दिसतोय मॅडम. हा नेटवर्क इश्यू दिसतोय. अंश अंश आवाज येतोय का माझा? व्हिडिओ ऑन कर. माझं नाव अंश. मी दुसरीला आहे. तुला मराठी लिहिता वाचता येतं? मला मराठी येते. अंक येतात मराठीचे. आणि मी दुसरीला आहे. मॅडम मी त्याची आई. आम्ही थोडं ट्रॅव्हलिंग मध्ये त्यामुळे आवाजाचा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. पण व्हिडिओ तुमचा ऐकलं थोडं थोडं जेवढं समजतं तेवढं. आज फर्स्ट डे. सॉरी मॅडम. नाही ओके.
त्याला लिहिता येतं का मराठी? हो हो येतं मराठी ना? बोलतो तो हा, हा. आणि रीड पण बऱ्यापैकी म्हणजे करतो तो असं. अच्छा असं फ्रँकली डायरेक्ट असं रीड नाही करत पण करतो तो रीड. अच्छा. हा, तर दुसरीलाच जातो ना. हा थँक्यू धन्यवाद. दुर्वा आवाज नाही येत, तुझा आवाज नाही येते मला. अगस्त्य कोण बाकी राहिलंय? रमा राहिली, रमा. हा, आता जॉईन झाली का ती? हा, तिचं नाव ऍड करून घ्या, आजच जॉईन झाले लिस्ट मध्ये. ठीक आहे. रमा, ओळख करून देशील तुझी? माझं नाव रमा आहे. मी जाते, मी बँगलोरमध्ये राहते आणि माझ्या शाळेत मराठी नाही आहे पण हिंदी आहे आणि मला मराठी थोडी थोडीच लाईक वाचता आणि लिहिता येते पण मला बोलता येते. कितवीला जाते आणि? 5वीला. 5वीला. अगस्त्य, हो तुझी ओळख करून दिली का तू? विसरले मी. हो झाली. कितवीला जातो तू म्हटलं? 5वीला. 5वीला. गार्गी राहिलीये, गार्गी. गार्गी, गार्गी आवाज येतोय का ग माझा? नेटवर्क इश्यू दिसतोय तिचा पण. कोणी बाकी आहे का ओळख करून द्यायचं? फर्स्ट क्लास. सगळ्यांनी वही आणि पेन घेतलंय का आज? वही पेन सगळ्यांनी घेतलंय ना? आता बघा, मी तुम्हाला काही शब्द देते. मी शब्द सांगते, तुम्ही मला लिहून दाखवा. ठीक आहे? तयार आहात सगळे? हा 1 मिनिट. काय सांगितलं? मॅम 1 मिनिट. हो हो. मॅम हम्म. यक्षित बोलते. हा, मॅम बोल. असं पेन यूज करू शकतो का? हा, करू शकतो ना. तुम्हाला जे सुटेबल असेल ते, पेन, पेन्सिल. पण तुम्ही जर मराठी लिहायला बघा, 2 लाईन्सची दुरेगी वही असते की नाही, ती जर घेतली ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला छान लिहिता येईल. 2 लाईन्सची. रेडी आहात सगळे? तयार आहात? अर्चित येतोय वाटतं ना? पहिला शब्द बघा. पहिला शब्द आहे मराठी. डन मॅम. दुसरा शब्द. हा. यक्षित बोलते. डिक्टेशन आहे का? Oh, no.
मॅम दुसरा शब्द काय आहे? दुसरा शब्द सांगते मी. झालं ना सगळ्यांचं लिहून? हा पुढचा शब्द आहे झालं. हा चंदन. 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 अरे बापरे. मॅम तुम्ही काय बोलता? चंदन. नेटवर्क गेलं. मॅम. चंदन. चंदन येतोय आवाज? हो मॅम. मॅम. हा मॅम मी न मध्ये थोडा कन्फ्युज होते मॅम, कुठला न बोलायचं त्याच्यामध्ये. कोण अगस्त्य विचारतोय काय न मध्ये हो. कन्फ्युज होतोय असं? हो. ठीक आहे, तुला जो येतंय ना ते लिहा. बघा तो न नळाचा न पानाचा हे कन्फ्युजन झालेलं चालतंय, त्याचं मी काही म्हणत नाहीये. मला फक्त कळू दे की तुम्हाला कितपत लिहिता येतंय. मग मी तुम्हाला सांगते वाटल्यास. ओके. चंदन हा शब्द लिहिताना आपल्याला छोटा न वापरायचा आहे, न नळाचा. चंदन. झालं लिहून? पुढचा शब्द आहे पुढचा शब्द आहे रंगपंचमी. मॅम झालं. झालं. झालं सगळ्यांचं? नाही मॅम. मॅम झालं. आफिफचं झालं का? नाही मॅम. एक मिनिट. बरं बरं. झालं मॅम. पुढचा शब्द आहे दिवस. डे. अगस्त्य व्हिडिओ ऑन कर बाळा. मॅम झालं. झालं सगळ्यांचं? झालं मॅम. पुढचा शब्द आहे नदी. मॅम झालं.
झालं मॅम. झालं सगळ्यांचं? मॅम कुठला शब्द होता मी नाही ऐकलं. नदी नदी. नदी. झालं सगळ्यांचं? झालं मॅम. झालं पुढचा मॅम. शब्द हा पुढचा शब्द आहे शाळा. शाळा, स्कूल. झालं मॅम. झालं मॅम. झालं. पुढचा शब्द आहे घड्याळ. झालं. झालं? पुढचा शब्द आहे गॅलरी. गॅलरी. मॅम काय बोललात? गॅलरी. झालं. मॅम झालं. मॅम झालं मॅम. पुढचा शब्द आहे षटकोन. झालं मॅम. ह्याच्या पहिले काय सांगितलं मॅम? मॅम झालं. षटकोन. ओके. झालं? झालं मॅम. अफीफचं झालं का? अफीफ नीट बस मांडी घालून. नाही मॅम. एक मिनिट. गॅलरी षटकोन. एक मिनिट. हम्म. झालं? अफीफ लिहून झालं? षटकोन. हा षटकोन. मॅम झालं षटकोन. ठीक
की आता मला ना एकेकाने तुमच्या तुम्ही लिहिलंय ना ते दाखवा मला. अर्चित दाखव. दाखवतो. बघते एक मिनिट. असं नीट पकड, सरळ वही हलवू नको. तुझं मला एवढं क्लिअर नाही दिसत आहे. थांब एक मिनिट, पण दुसऱ्याचं बघते मी, नंतर बघते तुझं. अगस्त्य. हो क्लास मॅम. क्लास नंतर सगळ्यांनी फोटो काढून ग्रुप वरती पाठवा, ज्यांनी ज्यांनी लिहिलंय. त्याच्यात काय दुरुस्ती असेल तर मॅडम सांगतो. ठीक आहे, चालेल. फोटो काढून पाठवले. ठीक आहे, चालेल. तुम्ही ना ग्रुप वरती फोटो काढून मला पाठवा, मग मी चेक करेल तुमचं. मॅडम तुम्हाला डॅशबोर्ड दिसतोय का इथं? हो, दिसतोय दिसतोय. त्याच्यावरती बाकी मुलांनी कोणी सुद्धा काही टाईप करायचं नाही. अगस्त्य, ओके. कोणी सुद्धा टच करायचं नाही. मॅडम फक्त हे करतील. ओके. त्याच्यावरती एक एक वर्ड लिहिला तरी मॅडम चालेल वरती. मराठी नंतर कोणता होता? चंदन. ओके, आता माझं अक्षर. ओके, बरोबर. दिसत नाहीये. सेंटर मध्ये लिहा. सेंटर मध्येच लिहिले. बापू. हा बोला. पेन्स लिहिल्यावरती मला लिहिताच म्हणजे येत नाहीये त्याच्यावरती. ओके, एक मिनिट. खाली तुम्हाला हे दिसतंय का, व्हाईट बोर्ड्स म्हणून? हो हो, दिसत. हा, त्याच्यावरती क्लिक करा. न्यू व्हाईट बोर्ड ना? हा, न्यू व्हाईट बोर्ड करा. अर्चित, मी काय सांगितलेलं, व्हाईट बोर्ड यूज करायचा नाही म्हणून, बरोबर? मग क्लोज कर. हे फक्त टीचरांच्यासाठी आहे, कोणी सुद्धा यूज करायचं नाही. Why, man? What? Come on.
तुम्ही म्यूट वरती आहात मॅडम, जर बोलत असाल तर. संजीवनी मॅडम. हो हो, एक मिनिट. ओके. जमत नाही, एक मिनिट. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही मॅडम. चालेल. ठीक आहे मॅडम, मला सांगा, मी हे ठीक आहे. करतो. पुढच्या क्लासमध्ये ना मी तुम्हाला सांगते, ठीक आहे, ह्या व्हाईट बोर्ड वरच शब्द लिहायला. बापरे. आता जे शब्द तुम्ही लिहिलेत की नाही, हे ना ग्रुप वरती पोस्ट करा सगळ्यांनी, म्हणजे मग मी चेक करून तुम्हाला सांगते. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मुळाक्षर म्हणता येतात? अ, आई. हो. हा मॅम. सर्वांना येतं ना? अफी, तुला? हो मॅम. म्हणता येतात मुळाक्षर? अफीफ, आई म्हणता येतं का? बोलणे आती क्या? हाँ, बोलना आता है क्या? हाँ. बोलो फिर, म्हण. आ आ ई ई उ ऊ रू ए ए आई ओ औ आहा का खा ग घा न च छ झ झ न त थ ध ध न त थ ध ध न प फ भ भ म या रा ल व स से स स ह. बाराखडी लिहिता येते अफीफला? क का की बाराखडी लिहिता येते तुला? हो मॅम. यक्षित, मला च ची बाराखडी म्हणून दाखव ना. च च यक्षित हा यक्षित, अगस्त्य नाही. क खा की क का की कु कु के करे कई कम कहा. च ची म्हटली मी, च ची. च ची छ छ ज ज च चा च ची चा ची चू चू चे चे चई चई चम चहा. चो चौ चम चहा असं. चो चौ चम. रमा, मॅम. रमा रमा, ब ची बाराखडी म्हण. ब ब बा बी बी बू बू बे बई बो बऊ बम बहा. अगस्त्य, अगस्त्य मुळाक्षरे म्हण. अ आ ई म्हण. अ आ ई ई उ ऊ रू ए ऐ ओ औ आहा क ख ग घ ञ च छ ज झ ञ त थ द ध न्य त थ द ध न्य प प फ ब भ म या रा ला व सा स स ह. मराठीमध्ये अजून पुढे ह नंतर ळ, क्ष आणि न्य, ज्ञानदेवांचा न्य, हे 3 पण मुळाक्षर येतात. हा, ते पण म्हणायचे. ओके.
तनिष्का, मुळाक्षर म्हण. अ आ ई उ ऋ ए ऐ ओ औ आहा. क ख ग घ न च छ ज झ न त ठ ठ ड ढ न त थ द ध न प प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ण. झालं. अनिशा, मुळाक्षर म्हण अनिशा. अ आ ई उ ऋ ए ऐ ओ औ आह. क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श द ञ. गार्गी, गार्गी तर होतीच ना मागच्या वर्गात. ध ची बाराखडी म्हण. कुठले द गार्गी, ध ध ध ध ध ध धी धी धू धू हे गार्गिन ते पण बाहेरच आहे, कुठे धौ धम धाहा. छान. कार मध्ये ती पण बाहेरच आहे. अंश, अंश तुझा नंबर राहणार आहे आता. रू राहिला तरी अंश, रू. अंश बाराखडी म्हण. व ची बाराखडी म्हण. व. ऐकू आलं का मॅम? सॉरी. हो हो ऐकू आलं. काय माहिती बाबा, मला काय कळत. अंश, आवाज येतोय का माझा? व ची बाराखडी म्हण. व. कसली बाराखडी? व व ब ची. ब म्हण. व ब ची. ब बा बा बी बी. ब बा बी बी बू बू बे बई बो बाऊ बग बहा. अर्चित झालं का म्हणून? झालं. अर्चित, अर्चित. हा, ऐकायला आलं तुझं अंश. छान म्हटलंस. पण माझं नाही झालं. हा, अर्चित मुळाक्षर म्हण. मॅम काय? अ आ ई मुळाक्षरे. अ आ ई उ ए ऐ ओ औ आहा. क ख ग घ ङ च छ ज ज न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श. स ह त्र य ळ श. शेवटचं चुकवलंस तू. य र ल व श. मग त्याच्यानंतर तो षटकोनाचा श. स ह ळ क्ष ण्य. तर बघा, पुढच्या वर्गात ज्यावेळेस तुम्ही याल ना, त्यावेळेस सगळ्यांनी ही जी मुळाक्षर आपण आता म्हटलीत की नाही, अ आ ई पासून न्य पर्यंत, ही सगळी मुळाक्षर पुढच्या वर्गात त्यांना लिहून आणायची. किंवा मग हा गृहपाठ आहे, तुम्ही ग्रुपवरती पोस्ट करा, मी चेक करेल. हा, ठीक आहे. सगळ्यांनी मुळाक्षर लिहून ग्रुपवरती पोस्ट करा. आणि आज जे शब्द मी दिलेले तुम्हाला ते पण ग्रुपवर टाका. आता मला ना जरा माझ्या लॅपटॉपला जरा काय माहिती प्रॉब्लेम आहे, एवढी स्क्रीन क्लिअर दिसत नव्हती मला.
त्याच्यामुळे बघता आलं नाही. तर नेक्स्ट याच्यामध्ये मी तुम्हाला लिहून पण दाखवेल. जर समजा काही वाक्य दिली किंवा काही शब्द दिले तर ते लिहूनही दाखवेल. आणि मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठले धडे आणि कविता घेणार आहोत. म्हणजे काय होईल ना, तुम्ही त्याची प्रिंट आउट किंवा ते पुस्तक जर घेतलं ना तर मला तुम्हाला वाचन घ्यायला सोपं होईल. आणि तुम्हालाही वाचायला हातात प्रिंट आउट असेल ना तर वाचन सोपं होईल. ग्रुपमध्ये मी तसा मेसेज टाकते. ठीक आहे. आता एकच मिनिट मी ना हजेरी घेते. अफीफ. मॅम. हा, हजर असणाऱ्यांनी हजर म्हणा. ओके ओके. ओके. आर्या हजर असं म्हणायचं. आर्या नाहीये. अंश आहे ना. अर्चित आहे. यक्षित हजर. दुर्वा होती ना. लेट झाली वाटतं. गार्गी हजर. अनिशा हजर मॅम. ओजस मॅम प्रेझेंट. साहस नाहीये ना. साहस तनिषा वल्लारी हजर मॅम. अनिशा आणि तनिषा. तुझी प्रेझेंटी घेतली मी अनिशाची. तनिषा फडके म्हणून आहे. वल्लारी अगस्त्य हजर. रमा कुलकर्णी ना. हजर मॅम. ठीक आहे, चालेल. आपला वर्ग संपवायची वेळ झाली आहे आता. गृहपाठ सगळ्यांनी करून आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट करा. आणि आज जे मी तुम्हाला शब्द दिलेले ते पण ग्रुपमध्ये टाका. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मग चला भेटूया पुढच्या वर्गात. बाय सगळ्यांना. बाय. 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 बाय.